मध्ये बैठका सुरू आहे. 1 जुलैच्या मोर्चा संदर्भात आपण आदेश देत आहात. नेमका हा मोर्चा कुठून सुरू होणार, किती वाजता सुरू होणार, कोणकोणते कार्यकर्ते मुंबईतले देणार की मुंबईच्या बाहेर, जरा सविस्तर संपूर्ण माहिती. ही सगळी माहिती आपल्याला लवकरच सांगितली जाईल. जे डिटेल्स आहेत मोर्चाचे ते आपल्या जवळ येतीलच. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की हा मोर्चा मुंबई महानगरपालिकेचा जो चाललेला भ्रष्टाचार आहे, गेले 1 वर्ष आपण पाहतोय. रस्त्याचा घोटाळा असेल, स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल, खडीचा घोटाळा असेल, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा असेल, या सगळ्या घोटाळ्यांवर बोलण्यासाठी आणि मुंबईकरांच्या समोर हे सगळे घोटाळे आणण्यासाठी हा मोर्चा आहे. कुठून कुठपर्यंत असणार आहे, कसं असणार? कारवाई केलेली होती, शिवसैनिकांनी त्यांना जबर फोन केलेला आहे. आता त्यांच्या विरोधात तक्रार करायला शिवसैनिक ठीक आहे, माहिती असून माझ्याकडे आहे. आदित्यजी, आज भास्कर पुरसुंगे यांच्या घरामध्ये रात्री घुसून जी पुतणीवर देखील हल्ला केलेला पाहायला मिळतो. कसं बघता या सगळ्या प्रकारात? आपण पाहिलं असेल ह्या राज्यातला कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती झाली आहे, कालच आपण पाहिलं असेल भास्करजींवर जो अटॅक झालेला आहे, त्यांच्या पुतणीला मारलं गेलं, स्टॅबिंग झालं मला वाटतं. हे सगळंच चिंतादायक आणि भीतीदायक वातावरण महाराष्ट्रात बनत चाललेलं. जसं मी सांगितलं की हुकुमशाही महाराष्ट्रात चालली आहे आणि कोणी या विरुद्ध बोलायला गेलं तर त्यांच्यावरच केसेस होतात. मुंबईचे पालकमंत्री केसरकर असं म्हणतात की कित्येक वर्ष महापालिका तुमच्या ताब्यात होती, मग मोर्चा काढायची वेळ काय आहे असं केसरकर. कारण मोर्चा काढण्याची वेळ एवढ्यासाठी झाली कारण जो 1 वर्षात ह्या गद्दारांनी इथे घोळ घातलेला आहे, घोटाळे केलेत, त्याच्या विरुद्ध हा मोर्चा आहे. मोर्चा काढताय, परंतु यावरती संजय शिरसाट आदित्य ठाकरे यांना लॉन्च करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलंय, कारण की ह्या मोर्चाचे नेतृत्व स्वतः आदित्य ठाकरे. नाही, काही लोकांना उत्तर द्यायची नसतात कारण त्यांची किंमत वाढवायची नसते, तर जाऊ दे, त्यांना सोडलं. यांच्यावरती काल रात्री त्यांच्या हात्या घरी हल्ला करण्यात आलेला, त्यांच्या घरी आता मी दिलं त्याच्यावर. सर, मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की 1 वर्ष त्यांच्याकडेच महापालिका होती, महापालिका कोणाकडे होती. 1 मिनिट, या सर्वांचं दूधचा दूध आणि पाणी का पाणी आम्ही करणारच आहे. नक्कीच होऊन जाऊ दे एकदा. कारण असंच कल्याण डोंबिवलीमध्ये असेल, ठाण्यामध्ये असेल, नवी मुंबईमध्ये असेल, जे घोटाळे झालेत त्याच्यावर पण आम्ही आता बोलायला सुरू करणार आहे. ते तुमच्या समोर येतील. सुरज चव्हाण यांची ईडीची चौकशी आहे आणि त्यावरती असं देखील म्हटलंय सुरज चव्हाण यांचा मनसुख हिरेन किंवा सुशांत सिंग राजपूत होईल, त्याच्याकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं. मला वाटतं जास्ती लक्ष नका देऊ. शिवसैनिकांचा संयम आहे तो सुटत चाललेला आहे. त्या दिवशी शाखा तोडली आणि ही शाखा बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असताना त्यावर बुलडोजर चालवला गेला होता. त्याच रागातून आज बीएमसी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला आणि काही शिवसैनिकांनी त्यांना मला वाटतं आपण पाहिलं असेल की या महाराष्ट्रामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवर किंवा हिंदवी सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवर कोणी हातोडा चालवला तर त्यांचे जे अनेक चाहते आहेत तिथून रिॲक्शन कदाचित येऊ शकेल. नहीं, अगर आप देखें तो महाराष्ट्र में जो भी चल रहा है वो एक हुकुमशाही का राज्य ऐसे चल रहा है. बीएमसी हो, थाने महानगरपालिका हो, पुणे महानगरपालिका हो, नागपुर हो, कोल्हापुर हो, सोलापुर हो, हर जगह जहाँ जहाँ कोई भी जनप्रतिनिधि नहीं है वहाँ बड़े पैमाने में एक घोटाले चल रहे हैं. अगर इसी बात को हम लेकर जनता के सामने आ रहे हैं तो हमारे लोगों पे केसेस हो रही है. क्योंकि अगर आप देखें तो ऐसे ही चल रहा है कि इस सरकार की, इस रेजिम की जो भी प्रशंसा करे वो अच्छे हैं, जो भी सत्य के बारे में बात करे वो बुरे हो जाते हैं, एंटी नेशनल ठहराए जाते हैं. इस तरीके से एकनाथ शिंदे ने कहा कि इसने 20 साल बाद किया, आज मोर्चा निकालने की जरूरत पड़ रही है. भ्रष्टाचार के खिलाफ अगर इंक्वायरी है तो उससे, क्योंकि 20 साल जब वो हमारे पार्टी में थे, हमारे कंट्रोल में थे, अभी अब जो छूट गए हैं तो पैसे कमाने में लग गए, खोखे के पीछे भाग रहे, तो कहीं ना कहीं जवाब तो आएगा. मोर्चा इसीलिए लड़ाई शिवसेना लड़ते हुए नजर आ रही है, क्योंकि आज पानी के लिए जो है वो प्रमुख तरीके से मोर्चा निकाला था. 1 तारीख को आपका मोर्चा. बिल्कुल, क्योंकि हम जनप्रतिनिधि हैं, जनता की आवाज उठाते रहते हैं. अगर आप देखें तो महाविकास आघाड़ी की सरकार हो या पहले पिछले 25 सालों में मुंबई महानगर पालिका में सरकार हो, जनता के काम वहाँ होते थे, जनता की आवाज सुनी जाती थी. अगर आप देखें तो कल म्यूनिसिपल कमिश्नर गायब थे, परसों म्यूनिसिपल कमिश्नर गायब थे. हमारे वक्त पे अगर आप देखें तो हर कोई म्यूनिसिपल कमिश्नर हो, एएमसी हो, डीएमसी हो, जब भारी बरसात होती थी मुंबई में तो वो रास्तों पे दिखाई देते थे, आपके साथ भी घूमते थे, बातचीत करते थे, रिपोर्टिंग करते थे. वैसे ही मेयर हो या फिर हमारे वक्त पे अगर आप देखें तो सीएम साहब खुद, उद्धव साहब ने रास्तों पे आके जायजा लिया था जब बारिश हो रही थी. कल का जो चल रहा था वो एक टूरिज्म जैसे चल रहा था कि कहाँ कहाँ बारिश हुई, कोस्टल रोड जाके देखते हैं, यहाँ जाके फोटो अप करते हैं. मुझे लगता है ये जनता के खिलाफ काम करने वाली जो खोखे सरकार है उसके खिलाफ ही हम ये मोर्चा निकाल रहे हैं. नथुराम गोडसेंचे अगर आप देखें तो बीएमसी किसी की भी जिम्मेदारी लेने के लिए तैयार नहीं है. सच में बात कहें
तो प्री मानसून जो काम होते हैं जो हमारे वक्त पे होते थे, तो मुंबई में जो 16 एजेंसियां काम करती हैं उनके साथ कोऑर्डिनेशन की बैठकें होती थी। MMRCL हो, MMRD हो, MHADA हो, SRA हो, फिर उसमें डिलैपिडेटेड बिल्डिंग्स कहाँ है, कुछ इंफ्रास्ट्रक्चर का काम कहाँ चल रहा है, मैनुअल्स कहाँ है, और जो जिम्मेदारी लेते थे उसको पूरी निभाते थे। कल की अगर आप बात करें तो आप भी सवाल किससे करें, ये बड़ा सवाल होता ही है। आदित्य मथुराम मूर्तीचे पोस्टर घेऊन आहे तो जल्लोष साजरा करताना पाहायला मिळाले. एसटीची निवडणूक झाली आणि स्वतः वाटतं त्यांचा पॅनल विजय झाला, मात्र मथुराम मूर्तींचे पोस्टर घेऊन वगैरे विजय. नाही, मला वाटतं एक महत्वाची गोष्ट आहे की ह्या सगळ्या गोष्टी महत्वाचे जे विषय देशात चाललेले आहेत ते तिथून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी चाललेले आणि हे भाजप प्रणित असतं. तर गृहमंत्र्यांनी इशारा दिलाय की जे कोणी कायदा हातात घेतील त्यांची गय केली जाणार नाही. नक्कीच त्यांनी पहिलं माहीममध्ये यावं आणि इकडच्या गद्दार आमदारावर कारवाई करावी ज्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला. तर तिथे पहिलं त्यांनी त्यांच्या कायद्याची धमक दाखवावी, मग इतरांना सांगावं. आदित्यजी, मोर्चासाठी परवानगी घेण्यात आलेली आहे का आणि सरकारकडून आता ते सगळं आपल्याला कळेलच. ठीक आहे.